लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यासाठी उद्या मतदान. उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेशच्या 57 जागांवर मतदान. लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा एक्झिट पोल लोकशाही मराठीवर. जनतेच्या मनाचा अचूक वेध घेणाऱ्या लोकशाहीच्या एक्झिट पोलबाबत प्रचंड उत्सुकता. लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या चर्चेवर काँग्रेस प्रवक्ते सहभागी होणार नाहीत. निकालापूर्वी गोंधळ टाळण्यासाठी काँग्रेसची सावध भूमिका. एक्झिट पोल पासूनच काँग्रेस पराभूताच्या मानसिकतेत. काँग्रेसच्या एक्झिट पोल बहिष्कारावरून अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल. शरद पवारांसोबतचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा दावा, तर शरद पवार समर्थकांनी तटकरेंचा दावा फेटाळला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच महायुती सरकारमध्ये खांदेपारडाचे वारे. अनेक मंत्र्यांची खाती बदलण्याची शक्यता. महायुती सरकारमध्ये नाराज असल्याचं छगन भुजबळांचं स्पष्टीकरण. भाजपचा भुजबळांवर अजूनही संशय. राष्ट्रवादी मात्र भुजबळांबाबत निर्धास्त. पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या पोलीस चौकशीला परवानगी. बालहक्क न्यायालयाच्या सदस्यांसमोर 2 तास होणार चौकशी. विशाल अग्रवालचा महाबळेश्वरमधील एमजीपी क्लब सील होणार. लोकशाहीच्या पाठपुराव्यामुळे बेकायदा हडपलेल्या क्लबवर कारवाई. मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकमुळे मुंबईकरांचे हाल. संध्याकाळी घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या भुयारात सापडल्या प्राचीन मूर्तीच्या कालखंडाबाबत वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.